वड्यासोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत पेरू आणि पुदिन्याची चटणी। तर बघा, पेरू मी मस्त याची बिया काढून, साल आणि जो मऊ भाग आहे तो काढून घेतला आहे। बिया पूर्ण काढून टाकलेल्या आहेत। दही घेतलेला आहे, छान साफ केलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 मिरच्या, अद्रक आणि साफ करून घेतलेला भरपूर असा पुदिना तयार आहे। पहा, ग्राइंड करून घेतल्यानंतर आपली पेरूची चटणी यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाव चमचा नमक। हे नमक टाकून आपल्याला याला छान हलवून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली चटपटीत अशी चविष्ट पेरूची चटणी। दही घातल्यामुळे बघा ह्या चटणीला छान असा चुऱ्यामध्ये बघा आपला घरी जो मसाला अवेलेबल असेल तो ह्या चुऱ्यामध्ये टाकायचा। यामध्ये हलकंसं नमक टाकायचं आहे आणि हे ग्राइंड करून चटणी, रेड चटणी ग्राइंड करून तयार आहे। ही आपण पावाच्या आतमध्ये लावू शकतो। तर पहा, या वड्यावर आपण चाट प्रमाणे अशी पेरूची चटणी मस्तपैकी घालून, जसं आपण चाट खातो त्या पद्धतीने गरमागरम वड्यासोबत पेरूची चटणी